Hello students, good morning. We are now discussing about the problem number 6 and it is the last problem. तुम्ही लिहिलाय का नोटबुकमध्ये? ओके, पेन्सिल घ्यायची आणि प्रत्येक ॲटम कुठे येईल ते मांडायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, तो प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचं शेड्यूल, बॅलन्स शीटचं शेड्यूल, हे सगळं काय करायचं आहे, तुम्ही लिहून काढायचं आहे. समजलं? ओके. नाव द प्रणव ट्रेडर्स लिमिटेड पुणे has an authorized and subscribed capital of rupees 80 lakh divided into equity shares of rupees 100 each. From the following balance which appear in the books of the company as on 31st March 2020, prepare profit and loss account and balance sheet as on that date. Okay. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सचे आयटम मी वाचते. पेन्सिलनी काय करायचं आहे, त्या ॲटम समोर लिहायचं आहे. ठीक आहे. लँड अँड बिल्डिंग काय लिहिणार, TA मीन्स टँजिबल ॲसेट्स. प्लांट अँड मशिनरी TA टँजिबल ॲसेट्स. लूज टूल्स अदर करंट ॲसेट OCA. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस OCA अदर करंट ॲसेट्स. फर्निचर TA टँजिबल ॲसेट्स. कॉल्स इन एरियर्स काय करतो आपण, कॉल्स इन एरियर्स मायनस फ्रॉम शेअर कॅपिटल. नेक्स्ट आयटम आहे कॅश इन हँड CCE मीन्स काय, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. 5% गव्हर्मेंट बॉन्ड्स. आता हे आपण काय करूयात, डायरेक्ट मांडूयात बॅलन्स शीटला. ओके. डी लिहा तिथे. बिल्स रिसिवेबल कुठे येणार, बिल्स रिसिवेबल L&A. गुडविल डायरेक्ट. मोटर व्हेकल टँजिबल ॲसेट्स. सन्ड्री डेटर्स ट्रेड रिसिवेबल TR. इंटेरियम डिव्हिडंड रिझर्व अँड सरप्लस. रिपेअर्स OPE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. परचेसेस आपण डायरेक्ट मांडूया. ओके. रिटर्न इनवर्ड काय करायचं, मायनस फ्रॉम सेल्स. ॲडव्हर्टाइजमेंट OPE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑडिट फीज अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड्स OPE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. वेजेस EB एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. इन्शुरन्स OPE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओपनिंग स्टॉक CII म्हणजे काय, चेंज इन इन्व्हेंटरी. जनरल एक्सपेन्सेस OPE मीन्स अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. डिबेंचर इंटरेस्ट FC मीन्स फायनान्स कॉस्ट. शेअर कॅपिटल डायरेक्ट मांडू आपण. फर्स्ट शेड्यूल असतं आपलं शेअर कॅपिटलचं आणि कॉल सिनॅरियर्स त्याच्यामध्ये आहेत, ते काय करणार आहे आपण, तिथून लेस करणार आहोत. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स TP मीन्स ट्रेड पेएबल. रिझर्व फंड RS म्हणजेच रिझर्व अँड सरप्लस. प्रॉफिट अँड लॉस रिझर्व अँड सरप्लस. रिटर्न आउटवर्ड काय करणार, मायनस फ्रॉम परचेस, मायनस परचेस लिहायचं तिथे. सेल्स डायरेक्ट मांडणार. कुठे मांडणार आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या फर्स्ट ॲटम असतो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, तिथे सेल डायरेक्ट मांडून टाका 12,30,000. ठीक आहे. जेव्हा तुम्ही फॉर्मॅट काढणार आहात तेव्हा तिथे लिहून टाका. 6% डिबेंचर्स LTB लॉंग टर्म बॉरोईंग. बँक ओव्हरड्राफ्ट STB म्हणजे काय, शॉर्ट टर्म बॉरोईंग. समजलं का? ट्रायल बॅलन्सचा फक्त सिंगल इफेक्ट असतो. लक्षात आलं? पेन्सिलने लिहिलं असं का तुम्ही? टोटल घेतली का, चेक केली का, बरोबर आहे का टोटल? ओके. नसेल तर मला कम्युनिकेट करा. ओके. नाव आता ॲडजस्टमेंटचे काय काय इफेक्ट होतील ते पण लिहून घ्या. यू आर रिक्वायर्ड टू कन्सिडर द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स. नंबर 1, स्टॉक ॲज ऑन 31st March 2020 रुपीज 1,80,000. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे ही, बरोबर आहे की नाही? क्लोजिंग स्टॉक काय करतो आपण, चेंज इन इन्व्हेंटरीमध्ये मायनस फ्रॉम ओपनिंग स्टॉक करतो की नाही?
आणि दुसरा इफेक्ट आहे सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला इन्व्हेंटरीज म्हणून डायरेक्ट आपण लिहितो. ओके, समजले ॲडजस्टमेंट लिहून घेतली. मायनस फ्रॉम ओपनिंग स्टॉक कुठे लिहितो आपण चेंज इन इन्व्हेंटरी आणि सेकंड इफेक्ट कुठे लिहायचा डायरेक्ट लिहायचा कुठे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ओके, सेकंड क्रिएट रिझर्व फॉर बॅड डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. नेहमीची ॲडजस्टमेंट ही खूप वेळा झाली आपली. काय करणार आहे आपण सन्ड्री डेटर्समधून 5% आपण लेस करणार आणि सेकंड इफेक्ट आपण कुठे देणार OPE अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. झालेली हे ॲडजस्टमेंट 6वा प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्हाला लक्षात आली असेल. आता डिप्रिसिएशनची पण काय आहे प्रत्येक प्रॉब्लेमला ॲडजस्टमेंट झाली आपली. प्लांट अँड मशिनरी फर्निचर लूज टूल्स अँड मोटर व्हेकल्स सगळीकडे डिप्रिसिएशन आहेत. मग हे काय करायचे त्या ॲसेटमधून मायनस करायचं आणि सेकंड इफेक्ट आपण डिप्रिसिएशनचं शेड्यूल काढतो त्या डिप्रिसिएशनच्या शेड्यूलला हे मांडून टाकायचे. समजलं. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट घेऊ. प्रिपेड इन्शुरन्स ₹2000 आपण काय करतो इन्शुरन्समधून ते लेस करतो आणि सेकंड इफेक्ट काय करायचा लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आता काही स्टुडंटना हा प्रश्न पडला आहे का हा ॲडव्हान्सेसला का मांडायचा लोन्स अँड ॲडव्हान्सेसला. प्रिपेडचा अर्थ काय आहे ॲडव्हान्समध्ये दिले बरोबर आहे की नाही. आपण ॲडव्हान्समध्ये ती अमाऊंट दिलेली आहे आणि म्हणून आपण ती काय करणार आहोत लोन्स अँड ॲडव्हान्सेसला मांडणार आहोत आणि लोन्स अँड ॲडव्हान्सेस नंतर कुठे येतं आहे ॲसेटलाच येणार आहे. लक्षात आलं. रिझर्व्ह फंड नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट. रिझर्व्ह फंड टू बी इन्क्रीज ₹10,000 ही पण झालेली ॲडजस्टमेंट. काय करायचे दोन्ही इफेक्ट कुठे करायचे हे रिझर्व्ह अँड सरप्लसला वरती ॲड करायचा आणि नंतर ॲप्रोप्रिएशनमधून ही काय करायची लेस करायची. आता ही थोडीशी वेगळी ॲडजस्टमेंट. डायरेक्टर्स डिक्लेअर्ड अँड इंटेरियम डिव्हिडंड फॉर 6 months ॲट द रेट ऑफ 3%. आता 3% डिव्हिडंड द्यायचा आहे डायरेक्टरने 6 महिन्यासाठी. मग आता लक्षात घ्या शेअर कॅपिटल जे आहे त्या शेअर कॅपिटलमधून आपण पॉलिसीनरियर्स काय करणार आहोत लेस करणार आहोत आणि मग जी काय अमाऊंट येईल त्याच्यावरती आपण डिव्हिडंड टाकणार आहोत. तर ही पण ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. 2-3 प्रॉब्लेममध्ये ही झालेली आहे. याचे इफेक्ट कुठे द्यायचे आपल्याला रिझर्व्ह अँड सरप्लसला. समजला. नेक्स्ट वेजेस आउटस्टँडिंग ₹3000 नेहमीचीच आहे. आउटस्टँडिंग वेजेस आपण काय करायचो फायनल अकाउंट सोडवताना ॲड करायचो आणि नंतर सेकंड इफेक्ट आपला असायचा लायबिलिटीला बरोबर. सेम वे इथे पण आपण काय करणार आहोत वेजेसमध्ये ॲड. वेजेस कुठे लिहितो आपण EB एम्प्लॉई बेनिफिटला लिहितो तिथे ॲड करायचे आणि सेकंड इफेक्ट करंट लायबिलिटीला डायरेक्ट देऊन टाकायचा. लिहा तिथे तुम्ही पेन्सिलने करंट लायबिलिटी डायरेक्ट आणि वेजेसमध्ये ॲड. आता लास्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर फॉर 6 months ही पण 6व्यांदा ॲडजस्टमेंट आली. प्रत्येक प्रॉब्लेमला ही ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट काय करतो आपण FC फायनान्स कॉस्ट आहे की नाही म्हणून फायनान्स कॉस्ट म्हणून द्यायची आणि ही प्रोव्हिजन आहे म्हणून सेकंड इफेक्ट शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला STP असा द्यायचा आहे. समजलं. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण डबल इफेक्ट देतो आणि ट्रायल बॅलन्सचा मात्र काय करतो आपण सिंगल इफेक्ट देतो. सगळ्या पोस्टिंग कुठे कुठे करायचं ते मी सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काढून ठेवायचा आहे. जे ॲटम डायरेक्ट म्हणजे आपण D लिहिलं की नाही ज्या ॲटमला ते D काय करायचं तिथे मांडून टाकायचे आहेत आणि नेक्स्ट लेक्चरला मी काय करणार आहे सगळे शेड्यूल तुमचे आपण तयार करणार आहोत. समजलं. ओके. सो तयार करा आणि लिहूयात आपण. ओके बाय.